रामकृष्ण हरी. आज आपण एक बोधकथा पाहू. या बोधकथेचं नाव आहे संधीचा फायदा. एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजाऱ्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो की त्याचा देवावर खूप विश्वास आहे आणि देव त्याचं नक्कीच रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहणारा माणूस पुजाऱ्याच्या घराजवळून पोहत जात असतो. तो पुजाऱ्याला पाठीवर वाहून नेण्याची तयारी दाखवतो, पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते, पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येते आणि पुजाऱ्याला शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्यात त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान ग्रस्त असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या तो त्यांच्याकडे तक्रार करतो की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी, एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजाऱ्यांनी आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य काय? तर आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जातात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे. रामकृष्ण हरी.